बसू नको ना, चाल आपल्याला जावं लागते ना. पाणी पाय किती येऊन राहिलं. हो ना, घंटाभर बसू दे. पाय आले तो खाली गो. होऊन राहिली माझ्यानं ते पहिल्या जात नाही. जाऊ दे ना, ओला हो काय होईल. काय व मा, अहो मा नदी आहे ना, नदी पाणी करा लागेल का आपल्याला. हा समजे ना, रानातले घरी गेले ना, मग गाडी होती ना, आवाज दिला ना, पण त्याला आवाज नाही गेला ना. कोणी बाई बी होती ना त्याच्यात. हो त्याची मायच होती ते गंगूबाई. भाव नाही शिन आला या पाण्या पावसाचा. नाही तसं सोबती होती आपल्याला. चल बसू नको, चाल बरं. आयो मा आज फोनही घरी राहिला, नाही तर दिनूच्या बाबाला फोन केला असता बे. होई लागून राहिला बिचारे, एवढं पाणी पडून राहिलं हे. चाल बरं मा. नाही व शांती, भ्या काय लागते पाण्याचं. काय भ्यावा, काही भ्या नाही. चल हो चाल बाई चाल. काय बाई हो बाय, काय गरज ते व भेवाई लागते बाई. बेला बाय गरजलं एवढं की मा. चाल बरं, एकदा नदी पार केली की नाही मग दिसन नाही. आमच्या नदीले एक बातच पाणी येते. ते पाणी किती पडून राहिलं. हो चाल बाई बाई चाल. मग असं निघून गेलोस बुरलं असतं बाई. व असं काम आहे तो मा की एवढं पाणी तुला आणलंच कायलं असतं बिचारे. मॅ आणले नसतं आणि फवारावाले गेले का वागते चाललं गेलं असतं तर पुरलं असतं. अचानक चाललं ना एवढं पाय. हे आता एकदा नदी पार झाली ना, काही भेव नाही मग. काय जो वजे बजे ये अजून पाय घसरते. येतो मी, येतो आरामशीर येतो मी. चालतो दादाला फोन लावा. काऊन काय झालं एवढं काय धावत पैत आले. और वहिनी नदीले पूर आला ना. आपल्या वावराच्या इकडच्या बाई आई अजून आले नाहीत घरी. मला म्हणूनच म्हटलं दादाला फोन लावा. बाबाचा फोन लागून नाही राहिला. बाबा इकडे गेले वाटते वावरात. हो बाबा चिचीच्या वावरात जायला तिकडे. आई मला ते नदी खाली गेलते वाटते. बाई मी म्हटलं ना ते आजी संग आहेत. बरं लाव मग पटकन फोन. लावा पटकन. मी चाललो, मी माणसाला घेऊन जातो तिकडे. आई अटकली वाटते वावरातच. बाई सांग काय करा म्हटलं होतं बरं आईले लवकर ये जा. मी सांगूनच राहिली ना, आबाळ पाणी आहे, आबाळ गरजून राहिलं. पण काय ऐक नाही, त्या आजीली घेऊन गेल्या काय मी तर. बबड्या लावला का फोन दादाले. तर सांगते ऑफिसात असतील ते, येतील के काय जातील के काय. बाले लावा ना बबड्या, बाबाले लावा. बाबाचं लागून नाही राहिला. हॅलो दादा. हा दादा, तू लवकर घरी ये. आजीन लागे वावरात अटकले, नदीले पूर आला. काय? हॅलो हॅलो. अरे दादा हॅलो हॅलो. दादा तू घरी ये, घरी लवकर, नदीले पूर आला. मा चाल चाललो काय. काशीनाथ भाऊ थांब जा म्हणलं. बाई लोक ते जरा बरं वाटलं बाई. चाल चाल ना तिथून भरकन. हो चाल बाई बाई चाल. मा मा वजे वजे पायजो पायजो. काशीनाथ भाऊ माझा हात पकडा. ते मा हात धर ये. हो हो मी येतो येतो. अमाय काय रुतलं बापा. माय खेकडा नसला वाटते बाई मा पायाले. मा तू निघ नक्षे बाहेर निघ. शांती शांती लवकर ये ना. शांती पाणी बिणी आलं ना. अमाय काय हो रक्त निघून राहिलं. बापा सोड रे बापा, किती आग राहिली. शांती अहो मा पोरीला वाचवा. भाऊ अहो हो माय पोरगी, माय पोर वाट चालली. मा वाचवा. पाणी येऊन राहिलं तुझा. अरे सुदामा काका, माझी आई ना आजी वावरात आहे. मी आईले ना आजीला पाहिलंच. चल पाणी पाहिलं किती येऊन राहिलं. आई ना आजी आलीच नाही अजून घरी. म्हणजे शांताबाई वावरात आहेत का? आजी कोण तू येलाय काय? ना माझी आई आलीच नाही अजून. मग फोन लावलं, तू कुठे जाता आता? पाणी पाणी किती येऊन राहिलं. होय घरी येतात ते. नाही ना मग आईचा फोन घरीच आहे. मी जातो. लय अबाय गरजून राहिलं. माझी आजी आहे, माझी आई आहे. मी जातो ना पायाले. बरा पाहिजो, नदी पार नको करू. इथं आवाज दे, नाही तर आले असतील ते घरी. हा तू जाशील का जंगलात? नाही नाही आले नाहीत घरी, मी घरूनच आलो. आजी आजी काय झालं? काय आजी आजी आई कुठे आहे? माझी आई मै शांती. काय झालं? आई कुठे आहे? आई गोबड्या थांब नदीला पूर आहे. थांब. अरे थांब, गावातून आवाज देऊ पण माणसाईले. पुढे नको जाऊ. आजी कुठे
त्या शारदा वहिनी कुठे नदीच्या पारखे तिकडे? नाही नाही, नदीत 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 की मी पोरगी वायात. आई आई व आई आई, अरे बडा पाण्याचा प्रवाह आता लय वाढला रे. म्हटलं हे आजी, मागे सर का, मागे सर का. अरे बाबा मागे नाही भाऊ, माई पोरगी या पाण्यात पडली ना बाबा, माझ्याकत पडली ना, माझ्याकत ना. आई बाबड्या, गावात जाय, गावात जाय, माणसाला बोलव ना. नाही मी नाही जात, माझी आई होती. आई, अरे अरे मागवय मागवय, भेटस का. अरे देवा, नाकाती पडलो, वाचवा. शांती, शांता काकू, बाबा मला वाटते आई तर काही दिसूनच नाही राहिली. अजून पुढे गेली की काय. पाय दिनू, मी काय म्हणतो, नदीचं पाणी वाहत चाललं. हा तू दाखवून काय ते लोक सांग. हा म्हणजे कसं, कदाचित वहिनी नदीतून वाईट वाईट गेल्या तर ते लोक पडतील तरी. हा पाय, आता तिथं काही दिसून नेलं ना, ती थांबण्यात आता आपली काही मजा नाही. हा मी तो चाल, आपण दापुरायला जाऊ. हो काका, हो चला, नाही तर तुम्ही दोघं ती थांब, मी जातो पुढे. बाबड्या बाबड्या, तिकडे नको जाऊ, तिला पाणी जास्त आहे. आई रे, आई आई व इकडे बाबड्या, इकडे बाबड्या, इकडे होय, तुला होय. अरे बाबू इकडे वय, नदीचा लोपलंय आहे, नुसताच घोर करशील. ये माग ये, शोधून राहिला ना कोणता प्रेझेंट आहे. मला इले पोहता येत नाही, ते पाण्यात वायत गेली, तिला पोहता येत नाही. लढू नको तू, इकडे तू मागे ये बरं. बा मी का म्हणतो, शांताराम भाऊ आपण पुढे चाललो जाऊ, मंगेश दिनू थांबतील. बाबडे तू घरी जाय बाबू. नाही मी नाही जात घरी, मी तुमच्या सोबतच आईले शोधतो. बाबा नको, हा बघू ते चाल पहिले, पाय बरं, टाइम नको गमाव बरं, लढू नको तू तर घरी चालला जाय बरं, जाय घरी. हे बाय मंगेश, मी काय म्हणतो, गाडी काढतात गड्या. हा हो चल चल, आपण जाऊ पुढे, पुढे जाऊ शोधत. मी सांगतो, गावातले पोट्टे घेतो मी 5-6 अजून सगळं. अरे गाडीनं का रोल न जाता काय आम्हाला हो, नदीने आता जंगलातूनच जा, कसं काय रोड न जाऊन कसं काय करसा. तू दापोलीत फोन ला पहिले. हा मी बोलतो रस्त्या पद्धती, मी सांगतो झाले, आमच्या गावची एक व्यक्ती नदीत वाहत आली, तर ते पुढे लक्ष ठेवा म्हणून. हा हॅलो, हा शेतू बाई, तिकडे नको जाऊ, पुढे नको जाऊ, पाय की घसरीन त्या गोट्यावरून. आई आई, शेतू लढू नको, तो सांभाळ जो, घसरीन. बरं बाहेर बाई, नदीच्या बाहेर बरं, पाणी नाही गेलं माय, बाहेर ना. आई नाही, आई मी म्हणून आईले जाऊ नका म्हणून आज वावरात, तरी गेल्या. म्हणू बरं, आज बाय पाणी येऊन जायला, जाऊ नका. ऐकत नाही ना, मला करतात सगळं. हो बाई, ये आपण पुढे जाऊ, चाल. हा अति दिसून नाही राहिला शांतबाई, तुम्हाला गोटे आहेत बाई नदी, वाईटा वाईटा एखादा गोटा गिटाला डोक्षेने मस्त देवाचं. देवा सुखरूप ठेव रे बापा, शांताबाईने सुखरूप ठेव. काय झालं व गोट्याचं नव्हतं, सारं साजरं होतं ना बाई. शांता खुशा बाई नदी तुला येत तर दिवसाने बाई काय इडलीच करते. इमली काकू, असं नका बोलू, काही असं नका बोलू, काहीच होणार नाही, काहीच होणार नाही. इमली मनात नको आणू असं काही. चल पुढच्या गाळ्याच्यावर जाऊ. चालू बाई शितू, मन कर ना बाई, चल. नाही व माय, नाही असं काही नाही, माय दिसती नसता बाई. बाई म्हणे ना तिथली गोटी उंच बाई भेवच टाकून राहिला बाई. एका गोट्यावर जा पकडलो, चला चला आपण पुढे शिव.
येवा पोरी चल. अहो माय मी गेली सीमावून तर चालेल ती माझी पोरगी नव्हती झाला ग. तिथू रडू नको ना, शांत पहिले कर्ज आहे ना. काकू रडू नाही तर काय करू. आई कुठे असते नो आई. एवढं पाणी आहे ना दिले, मला लय भेव लागून राहिला मन कर नको. काही दिसते लढू नको. चाल खावा पोरग कोणाचं मुलं. श्यामा 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 मला माहित बोबड्या जोशील काय माहित. मी कशी चालली तुमच्या माग. तुम्हाला खुशी आहेस हो. तुला पाण्या पावसाचं पोहायला फक्त टाकलं का तुला. मला लक्षच नाही. मला लक्षच श्यामावर. श्यामा खुशी आहेस हो. माय पुरा जोड द्या तुला गधुरी पोरग खल्लक आहे की काय. कसं श्यामाची दाटूनच नाही. श्यामा बोबड्याचं पुढे निघालता म्हणे. श्यामा एकटासाठी घरात. इमले इमले मी काय म्हणतो मी घरी येतो. या शिटून श्यामाला एकट्यालाच ठेवलं घरी. बोबड्या तर त्याच्या बाबासोबत आहे नाही पहिले सांगतो गेले. तू पाणी मी घरी जातो आता. बाय बाय शिटू श्यामा. काकू मला लक्षच नाही तू घरीच आहे. बबड्या रडू नको तू. कसं आले हिम्मत बाज पोर कायस ना तू. आणि तू याई का तुले कमजोर वाटून राहिली का. अरे शांती लय लय हिम्मत वाली आहे ते अशी नदीत नाही वाहून जात पाहिजे तू. ते काही ना काही झाड काठी काही ना काही धरीन ते. शोध घेऊनच राहिला ना दादा शोधूनच राहिला ना अजून. असं लढतच का सुनबाई. असं बाबूली एकटं टाकून चालली की तू. बाबा मला लक्षातच नाही आलं. बाबा सांगत आला आई वाहून गेली मला सुचत नाही काही. मी तशीच बाबड्याच्या मागे गेली. श्यामाला घ्यावं का श्यामा लक्षातच नाही राहिला. मला माहित होती मी विचारलं तिला नदीवर. मग श्यामा कुठे आहे मला माहित नाही. मग आली मी ती बसलं होतं साजरं ते बरोबर गुणाचं कुठे गेलं नाही. त्याला कळलं शिन घरावर एवढं संकट आलं. सुनबाई लक्ष दे तरी पोर लक्ष दे. हो झोपला बाबा तो आता. मला चन झालं बाई सारं. मॅच मधलं मग पोरीले वावरात तसं नाही जीन बाई. तशी का शांती वावरात नाही का हमेशा वावरात जाते. हे पिनगिरणे वावराच्या हंगामाच्या बाबतीत हर हम्मास वावरात असते ते. आता काय झालं कसं झालं कसं तिला कळलं नाही. नदी पाणी असताना बी पाण्यातून आले तुम्ही नाही. काय ना इन बाई कमी होतं ना. कदमानं ढाला एक कदमानं आला ना बाई लोंडा. ते ना खेकडा डसला तर त्याची वाकली ते कळले पायाला डसलं करे. मी निघून आली तेवढ्यात माय पोरगी अटकली असती तर पुरली असती माय बाई. मी वाहून गेली असती तरी पुरलं असतं. मा काय राहिलं माय पोरगी गेली. मा डोळे देखत गेली. मी मेली काहीच नाही करू शकली. कल्ला गेला वाचवा मग पुरीले. पण ती लोक कुठेच्या कुठे चालली गेली पोरगी दिसलीच नाही ना माय. एका मुख्यातच गेली ना माय बाई. मा डोळ्या दाखव. आजी त्या पाण्यात उडी काऊन नाही घातली व. त्या मला आईचा हात काऊन नाही पकडला. मला आईला पोहता येत नाही ना. सुस्ते का रे बाबू बाबड्या. पाणी किती एखादा मना आलं ते शकुंतला होती ना तर तिने सांगून राहिले एखादा माणूस तिनं पाहिलं तेव्हा एखादा माणूस झालं म्हणे. मला सुचलं नाही मी. अरे दिनू मी काय तो लय रात झाली आता. चल ना आता घर. तू जाय गड्या मग मी होती थांबतो. कदाचित आई आवाज दिवस दिन का कायले झाडा गिडाले धरून थांबलीशीन का रे ते. काही कोणत्या काठा गिटावर लागली का नाही तर तसं तिला पोहता येत नाही. पण मला असं वाटते की ती झाडाले धरून लटकून थांबलीशीन का ते आवाज देईल का. मी थांबतो ले घरात भर होती तू जाय रे. अरे तू काही मेळासारखं विचार नको. आपण सण शोधलं. शांत काकू होती ती आहे. पुढे आपण सांगितलं लोकांना हायतच ना सगळे लोक. तू होती जंगलातून काय करतो. एकटा बसतो का का जंगलात. चाल ना मी बसतो तो आजवर. एकटा नको बसू. नाही जाय तू घरी. घरची वाट पाहत असतील.
अय पोर हो चला रे घरी. दिनू म्हणा काका मी आहे त्याला तेच म्हटलं दिनू ती बसून काय करतो हा. ती शोधलं ना आपण वेगळं शोधलं ना. कसं झालं रे मग अरे दिनू अरे काय लढतं का तू हिंमत हारशील तो बाबाच्या इकडे त्या बबड्याच्या कोण पा हा. ते शांताराम भाऊ का हिंमत दाखवून राहिले पण खसले हा. बबड्याचं का कोणतंही करून राहिला लढू लढू. आता तू तसाच करतो काय हा. मग शांता वहिनीला शोधा का तुम्हाला सांभाळाव. चल चल घरी असं लढू नको असं हिंमत को खसू हा. अरे दिनू आम्ही हाव ना तो संग हा. घरी नाही चालू चाल पुढच्या ठिकाणावर बघून. हो चल पुढच्या ठिकाणावर दिशील काही. अरे बाबू दिनू हे पाय पाण्याचा लय वाढून राहिला हा. तू आता जंगलात हिंडू नको मी सांगतो. असं नको समजू की बा तो ही आई आहे ना आम्हाला काळजी नाही. पण बाबू हा आपण सगळाच घेतला वहिनीचा हा. आता देवच जे काय करीन ते देवच करीन. मी काय म्हणतो मुरली काका रिपोर्ट देऊ काय पोलीस स्टेशनले हा. ते लोक शोध घेते का. सरपंच भाऊन पोलीस स्टेशनले फोन लावला. हो का मग आलं नाही अजून कोणी हा. ना म्हणा मग मग त्या लोकांना सर्च ऑपरेशन राबवलं की पडू शकते. दिनू मी काय म्हणतो ओतून चाल पहिले बाय. अंधार लय झाला आपण लय जंगलात अंदर हा. चल नदीले पाणी वाढून राहिलं. दिनू चल आपण रोडवर जाऊ तर रोडवर चाल म्हणजे ओतून चाल. लढू नको उठ उठ पाणी पे गुळ ना कर असं हिंमत नसतात हारत. असं लयन होत असते का हा. घराची सून आहेस तू साऱ्या घराची जबाबदारी तुझ्यावर आहे. माणसं बिरी 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 हिंडून राहिले राणा वनात शांत पहिले द्यायले हा. उठ उठ तोंड धुई ते लेकराले खाऊ घाल. तू कर काही खायले. मी तर मागवरून स्वयंपाक करून तू फक्त चहा ठेवी होती. काळजी नको करू शांत काय एवढा काय हे काय येतात त्या बाप मला माहित आहे. त्या नदीत काय समुद्रातून वापस येतात. शांताबाई होत ना ते मनात आणू नको बाई. मा मनात तर दुनियाभराची दंदरी येऊन राहिली पण तू नको आणू मनात. उठ जा देवाजवळ दिवा घेवा लाव बरं. देवाला म्हणा सुखरूप आमच्या शांताबाईला पोचान बापा काही कर. काकू मला काही समजून नाही राहिलं. मला फक्त आमची आई पाहिजे. मी जगूच नाही शकत त्याच्याशिवाय. मला काही सुचूनच नाही राहिलं. मला असं काय करू कसं करू कुठं शोधू आईल कुठं नाही. हिम्मतदार व पोरी हिम्मतदार. अहो माई बाई एक बैलजोडी दिसली आम्हाला. माई पोरगी आवाज देत जाय तो त्या माणसाला आवाजच नाही केला. बंडीत एक बाई होती बंडीत. मग पोरीनं लयात दिले पोहे चालू मी त्यात लोक त्या गाड्या लोक आवाज देत पण त्या पाण्याच्या यानं ते आवाजानं तिला आवाज नशीन आला. नाही आम्ही त्याच्या संग आलो असतो माय घरी सुखरू. असं का कोणाची बैलगाडी होती माय मले काय ओळखीचं माय पोरगी देत जाय आवाज. गंगूबाईची मंग्या होता ना. मंग्या सांगूनच राहिला ना त्याला आवाज येत जाय ना. पण त्याच्या काही ध्यान नाही आलं. गंगाई होती संग माहिती मी संग निघालता वावरातून घरी. मी सरकी सिधी घरी चालली ते तिच्या दुसऱ्या वावरात गेली ते ती मंग्या होता तर थांबली ते तू हे घे बाई मी चहा करून आणला सगळ्यासाठी. चहा आण हा कपाईत गहू हा. असं लढतून होत असते का लेकराले. दूध दूध गीत काही आणलं का म्हैस गीत दे का ते काहीच नाही काकू तसंच आहे ना. मुरलीला सांग मग ते बघा भूक लागली त्याला बिचारायले हा. कसं झालं वय शांतीच्या घरी. शांतीचं कसं झालं बाई काही समजूनच राहिलं. आजी आजी ते आजी आजी लिहून राहिले ना बापा सारे. दे आवाज दे ना मोठ्यानं आवाज दे ना. तू आजी नातासाठी येते शांताबाई. कोणासाठी येऊ की नाही येऊ नाताचा आवाज तर कुठूनही घेते. श्यामा आजी आजी काय व माय कसं बिरी बिरी शोधून राहिलं आजीले.